नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण खायला एकदम टेस्टी लागणारी झटपट तयार होणारी कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आता त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या। त्याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि याला आता आपल्याला पुसून घ्यायचं आहे। आता या कैरीला आपल्याला किसून घ्यायचं आहे। हे एक तर तुम्ही साल काढूनही किसून घेऊ शकता किंवा असंही किसलं तरी काहीच हरकत नाही। आता मी हे साल न काढताच याला किसून घेणार आहे। आता किसणीची जी मोठी बाजू असते त्याने किसून घेते किंवा ह्याचे तुम्ही तुकडे करून घेतले तरीही चालतं। आता हे किसून झाले। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हिरवी मिरची घालायची। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालूयात। त्यासोबतच थोडं यामध्ये जिरं घालायचे, साधारण अर्धा चमचा कोथिंबीर घालायची। भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालूयात, भाजून चोळून घेतलेत। तर शेंगदाणे तुम्हाला किती आवडतात त्यानुसार घ्यायचे। आणि आता एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे मिक्सरला फिरवून घेतले। आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेली कैरी घालायची। इथे एकच कैरी घेतलेली आहे मी। यासोबतच यामध्ये आपण थोडासा कांदा घालूयात। कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे। चटणी बनवून तुम्हाला लगेच खायची असेल तर कांदा घाला आणि तशीच ठेवायची असेल, वेळ असेल खायला तर कांदा नाही घातला तरीही चालतं। चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला यामध्ये, थोडी साखर घालायची म्हणजे चव बॅलन्स होते। आणि पुन्हा आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता या चटणीला आपल्याला एक तडका करायचा आहे। त्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेले, तेल गरम होऊ देऊयात आणि त्यामध्ये मोहरी घालूयात आणि थोडासा आपण यामध्ये हिंग घालूयात। गॅस बंद केलेला आहे आणि ही फोडणी आता आपल्याला या चटणीवरती घालायची। तर अशा पद्धतीने आपली मस्त चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे। आता यानंतर अशीच एक मस्त अजून एक कैरीची आपण रेसिपी बघणार आहोत। आता त्यासाठी इथे एक कैरी घेतलेली आहे। ही कैरी आपण आधीच धुवून पुसून ठेवलेली होती। आता ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे। एकदम पातळ असे काप करायचे त्याचे आपल्याला। आता अशा पातळ एकदम स्लाइस करून घेतल्यानंतर यातला जो कोयचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि याचे अशा पद्धतीने आपल्याला असे पातळ आणि लांब याचे उभे काप करून घ्यायचे। आता याचे छान असे पातळ उभे काप करून घेतलेले। आता एका मोठ्या बाउलमध्ये घेऊया। आता यावरती आपल्याला काही मसाले घालायचे। तर सगळ्यात आधी यामध्ये मी मीठ घालते, थोडी हळद घालूयात, सोबतच लाल मिरची पावडर घेतली ती घालते, पिठी साखर घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात। आता अशा पद्धतीने हे मिक्स करून झाले। आता आपल्याला फोडणी करायची। आता फोडणीसाठी इथे तेल गरम करून घेतलेले मी, त्यामध्ये आपण घालूयात मोहरी, जिरं, थोडासा हिंग आणि ठेचून घेतलेला लसूण। ला थोडंसं असं फ्राय होऊ द्यायचं लसणाला आणि नंतर ही फोडणी आपल्याला यावर घालायची। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर आपली झटपट होणारी दुसरी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे। तर दोन्ही रेसिपी तेवढ्याच टेस्टी लागतात। झटपट होणाऱ्या तर आहेतच, पण उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा जेवण जात नाही, तर ही साईड डिश म्हणून तुम्ही नक्की बनवून पहा। तर ही कैरीची चटणी नक्की करून पहा। दोन्हीपैकी कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।